मंडळी, न्यूज 18 लोकमत आणि मारुती सुझुकी प्रेझेंट्स रायझिंग सोलापूर पार्टनर मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण सोलापूरच्या इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधांबद्दल, इथल्या विकासाबद्दल चर्चा करणार आहोत. मान्यवर मंडळी आपल्याबरोबर आहेत सोलापूर महानगरपालिकेचे डेप्युटी कमिशनर तैमूर मुलानी, आपल्यासोबत आहे शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे, आपल्यासोबत आहेत सोलापूर विकास मंचचे फाउंडर मिस्टर केतन शाह. आपलंही खूप स्वागत. चला, आतापर्यंतच आपण बघितले, दोन्ही परिसंवाद आपण ऐकले आणि आता तिसऱ्या परिसंवादाला आपण स्पर्श करतोय. सर, तुमच्यापासून सुरुवात करतो. बऱ्याच वेळेस हे नाही ते नाही असं म्हणत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेवरती त्याची जबाबदारी जी ती टाकली जाते. सोलापूर महापालिका सोलापूरच्या विकासाच्या अनुषंगाने खरं तर वेगाने काम करते का? सोलापूरचा विकास होतोय का? एक प्रश्न विचारतो. नक्कीच. यामध्ये सोलापूर महानगरपालिका पायाभूत सुविधा अंतर्गत रस्ते विकास असेल, पूर्णतः पाणी पुरवठा सप्लाय असेल, किंवा एसटीपी जे शहराच्या भविष्याच्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पाणी प्रक्रिया असेल, या सर्व प्रकल्पाचं एक बंच आपण या ठिकाणी आज रोजी पाणी पुरवठ्याबद्दल आमच्या सीओ सरांनी मगाशी माहिती दिलीच. रस्ते विकास देखील आपण अमृत योजना असेल, राज्य नवरोत्थान योजना असेल, या विविध योजनेतून आपण विविध रस्त्यांचा विकास आपण पाहतोय. तसंच रोड सेफ्टीबद्दल देखील मगाशी सरांनी मुद्दा उपस्थित केला. त्यात देखील आपण पूर्णतः झेब्रा क्रॉसिंग असेल, या छोट्या छोट्या गोष्टीचं देखील नियोजन करण्याचं काम हे मनपा आमच्या स्तरावरती करत आहे. साहेब, ज्योतिताई आपल्याकडे येतो. विकासाचा मुद्दा असला की मला असं वाटतं नुसत्या प्रवक्ता म्हणून नाही, पण नागरिक म्हणूनही आपलं म्हणणं, आपण महिला म्हणून आपलं म्हणणं मांडत असता. कसं बघता सोलापूरच्या सगळ्या आतापर्यंतच्या विकासाकडे? ऑन करा. आवाज येतोय जी. सगळ्यात आधी तर न्यूज 18 लोकमतचे मनापासून आभार मानायचे आहेत की राजकारणामध्ये असताना राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या चिखलामध्ये नेहमीच असतो, परंतु रायझिंग सोलापूर हा वेगळा विषय घेऊन तुम्ही हा मंच आमच्यासाठी उपलब्ध करून दिलात. आणि त्यातही विशेष करून ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या काळात आपण सोलापुरात आलाय, संक्रांतीच्या काळात आलाय. आणि आमचं सोलापूर असं आहे दादा की आम्ही तिळगुळ देताना सुद्धा गोड बोलबे कडू म्हणून देतो. बर, ही सोलापूरची भाषा आहे. या सोलापूरच्या भाषेचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे एका बाजूला रांगडेपण आणि एका बाजूला गोडवा, हे या सोलापूरचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे आज खऱ्या अर्थानं मी एक राजकारणी म्हणून नाही, तर सोलापूरचे एक नागरिक म्हणून तुमच्या या मंचाचा वापर मला सोलापूरकरांच्या सद्सद्विवेक बुद्धीला आवाहन करण्यासाठी करायचं आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत बोलत असताना ज्यावेळेस आम्ही रस्त्यांबद्दल बोलतो, पाण्यांबद्दल बोलतो, पुलाबद्दल बोलतोय, घरांबद्दल बोलतोय, त्यात आपल्याला इतर अनेक शहरांच्या मध्ये सोमवार आढळेल, रविवार आढळेल, मंगळवार आढळेल, सोलापुरात पाण्याचा वार असतो. सोलापुरात पाण्याचा वार असतो. बरं. आणि सोलापुरात पाण्याचा वार हा तिसऱ्या महायुद्धापेक्षाही आमच्यासाठी जन्ममरणाचा प्रसंग असतो. आणि ते एका महिलेला खूप चांगलं कळू शकतं. आणि त्याच्यामुळे आमचा हा प्रयत्न राहील, कोणावरतीही आरोप प्रत्यारोप करायचे नाहीयेत, पण आमचा हा प्रयत्न राहील की समांतर जलवाहिनीचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि सोलापूरकरांच्या जीवनातला हा पाण्याचा वार हा कायमचा हद्द पार झाला पाहिजे, अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. त्याचबरोबर आज आम्ही बघतोय समोर नवले सर आहेत, म्हणजे एका बाजूला आम्ही दुष्काळी जिल्हा म्हणतोय, दुसऱ्या बाजूला सगळ्यात जास्त साखर कारखाने इथे आहेत, सोलापुरात सगळ्यात जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेस इथे आहेत. एका जिल्ह्यासाठी असणारं देशातलं एकमेव विद्यापीठ हे सोलापुरात आहे. परंतु दरवर्षी हजारो इंजिनियर्स इथून बाहेर पडतात, पण ते सगळे इंजिनियर्स आपल्याला सोलापुरातल्या घरात नाही आढळत, तर ते एकतर इंटरसिटीमध्ये आढळतात की जे सोलापूरहून पुण्याला जातात. एक सोलापूरची नागरिक म्हणून माझं हे स्वप्न राहील की आज माझा सोलापूरचा युवक हातात डिग्री घेऊन पुण्याला जातो, पण मुंबईचे युवक नोकरीसाठी ज्या दिवशी सोलापुरात येतील ना, त्या दिवशी आम्ही समजू की तो सोलापूरचा विकास झालेला असेल. आणि दुसरं की विकास ह्या गोष्टीला मानवी चेहरा पण असला पाहिजे. आज सोलापूरला तुम्ही येत असताना रस्ते खूप चांगले मिळतील,
चकचकीत मिळतील. परंतु त्याच वेळेला सोलापुरातल्या झोपडपट्ट्यांचं काय? आज मग मुंबईमध्ये जसे गिरणी कामगारांना घरं दिली जात आहेत, तशा सोलापुरातल्या बांधकाम कामगारांना, यंत्रमाग कामगारांना, विडी कामगारांना, आज इथे आडम मास्तर समोर बसलेले आहेत, राजकारणाच्या बाहेर जाऊन आम्हाला त्यांचं मनापासून कौतुक करावंसं वाटेल की हजारो विडी कामगारांना घरं त्यांनी उपलब्ध करून दिली. पण बांधकाम कामगार जे दुसऱ्यांची घरं बांधतायत, त्यांच्या डोक्यावर हक्काचं छत नाहीये, तर त्यांच्यासाठी काही प्रकल्प उभे करता येतील का? एक महिला म्हणून जेव्हा आम्ही सोलापुरात कुठेही खरेदीला जातो, बाजारपेठेला जातो, महिलांच्यासाठी स्वच्छतागृह उपलब्ध नाहीयेत आणि प्रचंड कुचंबणा आम्हाला सहन करावी लागते. काही वर्षापूर्वी आम्ही सामाजिक एक चळवळ सुरू केली होती, राईट टू पी म्हणून सोलापूरमध्ये. तर आता जर नगरविकास खातं हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे असेल, तर आम्ही प्रयत्न नक्कीच करेन की ह्या सगळ्या गोष्टी करता येतील. आणि मला आणखीन एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे की मुंबई ही जर भारताची आर्थिक राजधानी असेल, पुणे ही जर महाराष्ट्राची सांस्कृतिक किंवा शैक्षणिक राजधानी असेल, जी. तर सोलापूर ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आहे. वा वा. कारण इथे शिवयोगी सिद्धरामेश्वर आहेत. तुम्हाला महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीचंही दर्शन घ्यायचं असेल तर सोलापुरातून जावं लागतं. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सांगणाऱ्या स्वामींच्याकडे जायचं असेल तरी सोलापुरात जावं लागतं. किंवा दत्तात्रयांची परिक्रमा पूर्ण करण्यासाठी गाणगापूरकडे जायचं असेल तर सोलापूर टाळता येत नाही. आणि जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, आणि जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. ते पंढरपूर भूवैकुंठ दक्षिण काशी ते सुद्धा सोलापुरात आहे. त्यामुळं जर एका मंदिराच्यामुळं, एका तीर्थक्षेत्रामुळं जर एखाद्या शहराचं अर्थव्यवस्था चालत असेल, तर मग आज सोलापुरामध्ये धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून जो विकास झाला पाहिजे तो होताना दिसत नाहीये. सोलापुराचा स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास एवढा मोठा आहे दादा. आम्ही सोलापूरकरनं म्हणजे आम्ही इतके प्रचंड धाडसी आणि आम्ही भांडायला खूप पुढे असतो की आम्ही ब्रिटिशांनाही, देश 1947ला स्वतंत्र झाला, आम्ही 1930ला ब्रिटिशांना हाकलून दिलं आणि स्वातंत्र्य उपभोगलं. पण त्या स्वातंत्र्य चळवळीचं म्युझियम कुठेच सोलापुरात नाहीये. तर मग विकास आणि इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल बोलत असताना इतिहास, अध्यात्म आणि रूट्स सोडून आम्हाला चालणार नाहीये. बसवेश्वरांची कल्याण क्रांती मंगळवेढ्यातून जन्म घेते, पण तिथे त्यांचं स्मारक नाहीये. शिवयोगी सिद्धरामेश्वर हे कल्याण मंडपाचे जर दुसरे अध्यक्ष आहेत, तर मग त्यांचा सगळा वारसा आणि इतिहास तो सुवर्ण सिद्धेश्वरच्या माध्यमातून उभा राहतोय. जर भिलारला पुस्तकांचं गाव उभं राहतं ना, तर भेटेन 9 महिन्यांनी म्हणणारे कवी संजीव इथले आहेत. माया कुणाची व्याली गगनाखाली ऐसी कविता सोलापुरी, अशा पद्धतीचं आव्हान देणारे राम जोशी सोलापूरचे आहेत. निर्मलकुमार फडकुले सोलापूरचे आहेत. मग जर भिलारला पुस्तकाचं गाव होतं, तर सोलापूरला हे साहित्याचं गाव का बरं होऊ शकत नाही? पण कुठंतरी त्या इच्छाशक्तीचा अभाव होता. त्यामुळे मला आज सगळ्या माझ्या सोलापूरकरांना या मंचाचा वापर करून आवाहन करायचंय की आपलं गाव हे जयंत्यांचं आणि मिरवणुकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. बर. आणि मिरवणुकींच्या मध्ये नाचताना आपण जेवढे उत्साही असतो, प्रत्येकानेच आज या मंचाच्या माध्यमातून सांगतेय की आपल्या वेगळ्या वेगळ्या कल्पना आपण आम्हाला सांगाव्यात. नक्कीच आज महायुतीमधल्या प्रमुख घटक पक्षाची एक जबाबदार पदाधिकारी म्हणून या ठिकाणी मी माझ्या मातृभूमीला अभिवचन देते की जास्तीत जास्त विकासाचा निधी आपण खेचून आणू आणि सोलापूरचा चेहरा मोहरा बदलू. ताई, तुम्ही एकाच याच्यात सगळं बोलून टाकलं असं मला वाटलं. काही बाकीच ठेवलं नाही तुम्ही. हा, बरं केतनबाई, मी आपल्याकडे येतो. चला, एका विकास मंचाच्या माध्यमातून तुम्ही कायम तुमचं म्हणणं मांडत असतात. तसं ताई म्हणाले की सोलापूरकर बोलतात, म्हणजे तिळगुळ देतानाही ते काही वेळेला कडू टोलेही लगावतात, एवढं तितकंच खरं आहे. पण आता सध्याला सोलापूरमध्ये सगळ्यात मोठा चर्चेचा विषय आहे की इथलं विमान कधी उडणार. काय नेमकं म्हणजे काय तुम्ही पाठपुरावा केला असेल, कुठे अडलंय असं वाटतं तुम्हाला? निश्चितच विमानतळ तयार झालेला आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी 3 महिन्यापूर्वीच उद्घाटन केलं आहे. आम्ही सोलापूरकर रोज कधी विमान उडतं याची वाट बघतोय. चार्टर विमानं रोज येतात. माधुरी दीक्षित सुद्धा येते इथं, शोरूमचं उद्घाटन करून जाते. पण प्रवासी विमान सेवा कधी चालू होईल याची सर्व आतुरतेने वाट बघतात. प्रामुख्याने 2008 ते 2010 साली किंगफिशर एअरलाइन्सचं विमान सोलापुरात चालू होतं. साधारणपणे 1.5 वर्ष ती विमान वाहतूक सुरळीत चालू होती आणि सर्वात हायेस्ट कलेक्शन सुद्धा त्यावेळेला होत होतं. पण त्याच्यानंतर किंगफिशर कंपनी डब्यात गेली आणि त्याच्यानंतर जी विमान सेवा बंद पडली, त्याच्यानंतर 15 वर्ष कोणीच लक्ष दिलेलं नाहीये. त्यामुळे आम्ही 2015-16 पासून आम्ही प्रयत्न करत होतो की सोलापूरची विमानसेवा चालू का होत नाहीये.
मग आमचा प्रयत्न असा होता की सोलापूरचे, आता जसं ज्योती त्यांनी सांगितलं की सोलापूरचे मुलं मायग्रेट का होतात, इथं 5,000 इंजिनियर दरवर्षी तयार होतात, त्यातले 4,500 पोरं गाव सोडून जातात. त्याच्या मागे आम्ही संशोधन केल्यावर कळालं की इथं उद्योग नाहीये, रोजगार नाहीये. रोजगार नसल्यामुळं इथं समजा 20,000 मध्ये पगारमध्ये नोकरी मिळत असेल तर लोक करतील, पण तिथं 50,000 रुपये मिळतात म्हणून लोक इथनं जातात, ही परिस्थिती आहे. मग त्याच्यासाठी काय केलं, मग आम्ही आयटी क्षेत्राशी कॉन्टॅक्ट केला. आयटी वाले म्हणले की तुमच्याकडे जोपर्यंत विमानसेवा चालू होत नाही तोपर्यंत आम्ही आयटी क्षेत्र इथं आणू शकत नाही. त्यांचा रास्त मुद्दा होता. त्याच्यानंतर आम्ही मग विचार केला की ह्याच्या मुळात जायला पाहिजे आणि विमानसेवा का चालू होत नाही ते बघायला पाहिजे. मग विमानसेवा चालू करताना आम्हाला आढळलं की काही अडथळे इथे त्याच्यासाठी आहेत. मग ते अडथळे काढण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. ते अडथळे काढण्यासाठी आम्हाला 3 वर्ष लागले. दुर्भाग्य असं आहे की आम्ही अडथळे काढण्यासाठी प्रयत्न केला, पण एकही सोलापूरातला नेता आमच्याबरोबर न आला नाही आणि ज्यांनी अडथळा केला त्याच्या पाठीचे सगळे नेते उभारले होते. हे दुर्भाग्य आमच्या सोलापूरचं. हेच जर 15 वर्षापूर्वी जर झालं असतं तर आज सोलापूरमध्ये इंडस्ट्री आली असती. सोलापूरमध्ये जसं सोन्याचं धूर निघत होतं, हायेस्ट मँचेस्टर म्हणलं जात होतं सोलापूर, हे दुसरं मँचेस्टर आहे. आणि आज परिस्थिती बघितली तर एक सुद्धा उद्योग नाही. दावोसमध्ये सगळे सीएम मुख्यमंत्री जातात, दावोसमधनं करोड रुपयाचं इन्व्हेस्टमेंट आणतात, पण सोलापूरला काय 1 रुपयाचं इन्व्हेस्टमेंट येत नाही. नुसते पेपरमध्ये बातम्या आम्ही वाचतो, मग सोलापूरमध्ये काय नाही. 7 हायवे आहेत, इथं उजनीचं पाणी आहे जे 100% भरलेलं असतं, 2 नद्या आहेत, भीमा आणि सीना नदी आहे. आमच्याकडनं केळी एक्सपोर्ट होतात, महाराष्ट्रात सर्वात हायेस्ट. केळी सुद्धा केळी इथं जवळच. एक्झॅक्टली सर, एक्झॅक्टली. डाळिंब एक्सपोर्ट होतात, बरोबर. ते सुद्धा सर्वात हायेस्ट आहेत. आमच्याकडनं द्राक्ष एक्सपोर्ट होते, ते सुद्धा सर्वात हायेस्ट आहेत. बोरं, पेरू, फुलं हे सगळं एक्सपोर्ट होत आहे. एवढं सगळं बागायत जमीन आमच्याकडे. सीना आणि भीमा नदीचा मधला पट्टा जो आहे तो एकदम सुपीक आणि बागायतदार आहे. जो पैसा शेतकऱ्याच्या हातात यायला पाहिजे तो पैसा येत नाही, कारण तो माल इथनं डायरेक्ट एक्सपोर्ट होत नाही. माल एक्सपोर्ट इथनं जर झाला तर डॉलर रुपयाने पैसा आमच्या सोलापुरात येतो. आता जे मधले बिचोली जे आहेत ते सगळं खाऊन जातात. कमिशन एजंट आहेत कलकत्ताचे, दिल्लीचे, मद्रासचे सगळे, ते लोक आमचा माल घेऊन जातात आणि ते एक्सपोर्ट करतात. त्यामुळे आम्ही वंचितच राहिलो. आमच्याकडे ज्या शेतकऱ्याला पैसे मिळत नाही त्याच्यासाठी कार्गो विमान सेवा चालू करायला पाहिजे, ती सुद्धा झालेली नाहीये. आदरणीय शिंदे साहेबांनी प्रयत्न करण्यासाठी बोरामळी विमानतळाच्या हिशोबाने 1500 एकर जागा तिथं घेतली. पण तिथं मध्यस्थ आणि वन विभागाची जागा त्यांनी बघितली की नाही माहित नाही, पण मध्यस्थी भागात वन विभागाची जागा होती. ती जागा कब्जा मिळाला नाही, ती मालडोकमुळे हलवता येत नाही असा सुप्रीम कोर्टाचा निकाल आला. त्यामुळे बोरामळी विमानतळाची जी 1500 एकर जागा तशीच पडली. 117 कोटी रुपये आमच्या टॅक्स पेअरचे तिथं अडकून पडले. आणि म्हणून आम्ही मागं लागलो की आता होडगी रोडचं विमानतळ तयार आहे, मग तिथं विमानसेवा का सुरू करू शकत नाही. म्हणून आम्ही सर्व प्रयत्न केले. पण केतनभाई सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ता तुमच्या शेजारी बसलेले आहेत, मला असं वाटतं त्यांनी फार मोठा आग्रह धरला पाहिजे, काय ते होय की नाही? हो, अगदी जरूर. कारण आता बघितलं आपण की माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विमानतळाचं तर लोकार्पण झालेलंच आहे. आणि त्याचबरोबर सोलापूर टू मुंबई असेल किंवा सोलापूर पासून तिरुपतीला जाणारे अनेक भाविक आहेत, सोलापूर टू गोवा असेल, ती विमानसेवा अगदी लवकरात लवकर सुरू व्हावी या पद्धतीनं आम्ही सत्ताधारी पक्षाचे सगळेच प्रतिनिधी, हे माननीय मुरलीधरजी मोहोळ साहेब असतील किंवा सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत. आणि त्यामुळे सोलापूर विकास मंचनी जो अतिशय चांगला पुढाकार घेतलेला आहे त्याला नक्कीच आमचं सगळ्यांचं सहकार्य राहील. आणि लवकरात लवकर सोलापुरात फक्त चिमणी उड, कावळा उड होणार नाही, विमान सुद्धा उडेल. बरोबर. व्हेरी गुड. ताई काय बोलायला ऐकत नाहीत. बरं, मी तैमूरजी, खरं तर ह्या सगळ्याच्यात तुम्ही प्रेक्षक झालेला होतात, पण का आता बोलणार का, तुम्ही व्यवस्थित काम करता त्यामुळे काही गोष्टींवरती बोलता येणं शक्यच होत नाही. पण ठीक आहे, बोलताना ताईंनी खरं तर शहरातल्या बकाल वस्तीचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी मांडलेला आहे. आणि खरं तर शहराच्या विकासात किंवा ते शहर सुंदर दिसण्याच्या दृष्टिकोनातनं भलेही तिथे लोक राहतात पण काही तर करता येऊ शकतं, याबद्दल महापालिका काय विचार करत आहे? नाही, यात ताईंनी मगाशी म्हटल्याप्रमाणे झोपडपट्टी विकास जो आहे तो म्हाडाच्या माध्यमातून देखील, तसंच मनपाच्या माध्यमातून 1-2 स्कीम आमच्याकडे चालू असतात. त्यामध्ये रमाई आवास योजना असेल, तसंच प्रधानमंत्री घरकुल योजना असेल, यामध्ये देखील बऱ्याचशा घरकुल धारकांना आपण लाभ दिलेला आहे. परंतु म्हाडामार्फत देखील यामध्ये मोठं काम चालू आहे. आणि निश्चितच ताईने दुसरा एक मुद्दा उपस्थित केला की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ता असेल वगैरे. तर मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे आपण शहरातील महत्वाचे रस्ते यावरती पॅथोल होणार नाहीत किंवा ते रस्ते दुरुस्त कसे होतील यानुसार एनकॅप निधी असेल, कारण या बाबतीत कॉर्पोरेशनला शासनावरती जास्त डिपेंड राहावं लागतं. तर आपण निश्चित तिथून निधी
आणल्यानंतर खर्च करण्याचं काम कॉर्पोरेशन नक्कीच करते. बरं, चर्चेमध्ये खरं तर शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भाविक येतात, आध्यात्मिक पर्यटन तुमचं चहूबाजूने होतं, शहरात देखील होतं, पण मुख्यत्वे करून वाहनतळ ही एक सगळ्यात मोठी समस्या सोलापूरमध्ये प्रामुख्याने जाणवते. त्या विषयाला घेऊन महापालिका काय विचार करते, म्हणजे काही त्याबाबत पुढे काम होणार आहे का? मनपामार्फत आता वाहनतळ आपण जे जुनं गाव म्हणू आपण किंवा गावठाण यामध्ये साधारणतः जुनी वस्ती असल्यामुळे तिथं स्कोप कमी असतो, परंतु आपलं देवस्थान वगैरे जो परिसर आहे हा जुन्या गावठाणमध्येच येतो. मग अशा वेळेस आपण त्या ठिकाणच्या शाळा परिसर जो असेल किंवा ओपन स्पेस असतील याचा पर्यायी वापर म्हणून करतो. याचबरोबर आपण आता जे नवीन डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स आहेत यानुसार प्रत्येक बांधकाम परवाना देताना आता प्रत्येक प्लॉट धारकाला किंवा कॉम्प्लेक्स बांधणाराला ह्या गोष्टीचं देखील बंधन करण्यात येत आहे. तसंच आपण जस्ट ओसी देतो, कारण फक्त परवाना दिला म्हणजे तो करतोच असं नव्हे, तर ह्याला एक पॅरलल यंत्रणा म्हणून त्यांना ओसी घेणं आता सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार कंपल्सरीच आहे. तर त्यानुसार आपण ते देखील इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतोय की प्रत्येक घर मालक असेल किंवा कॉम्प्लेक्स बांधणार असेल किंवा रेसिडेन्स सोसायटी असेल यांनी देखील वाहनतळाची व्यवस्था त्या सोसायटीच्या दृष्टिकोनातून आणि नियमाप्रमाणे करता येईल असं आपण तरतूद करतो आपण त्या ठिकाणी. केतनभाई, जसा ज्योतिताईंनी उल्लेख केला, चहूबाजूने देवस्थान आहेत आपल्याकडे, मुख्य देवस्थान आपल्याकडे पण आहे शिवयोगींचं. मी कुंभमेळ्याच्या संदर्भात एक संदर्भ वाचला की कुठल्याही आध्यात्मिक ठिकाणी येणारा एक पर्यटक हा एका वेळी 47 लोकांना रोजगार देतो. मग तो ट्रेनमधनं उतरला की रिक्षामध्ये बसण्यापासनं तर तिथं गेल्यानंतर अगदी पूजाविधी सोहळा होतो, मग किंवा तो जेवण करायला कुठे जात असेल, काही वस्तू खरेदी करत असेल, तर 47 लोकांना तो रोजगार देतो. तुमच्याकडे देखील ते शक्य आहे. काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? 100% ते शक्य आहे, कारण हे 5 तीर्थक्षेत्र एकदम नावाजलेली आहेत. आमच्याकडे ज्यावेळेला वंदे भारत एक्सप्रेस मोदी साहेबांनी दिलं त्यावेळेला पहिलं वंदे भारत पंढरपूरच्या हिशोबाने आमच्या सोलापूरला मिळालेलं आहे. बिलकुल. तसंच शिर्डीला मिळालं, दोन्ही पॅरलल आम्हाला वंदे भारत मिळालेलं आहे. तसंच विमानसेवेमध्ये सुद्धा आम्ही ज्यावेळेला किंगफिशर चालू केली होती त्यावेळेला सुद्धा पिलग्रिम्स येत होते. ते सगळे भाविक जे होते ना ते हे 5 तीर्थक्षेत्रासाठी जास्त येत होते आणि बिजापूर आणि हंपी हॉस्पिटल बघण्यासाठी फॉरेनर येत होते. त्यावेळेला 1200 फॉरेनर सुद्धा सोलापूरला आले होते. सांगण्याचा उद्देश हा आहे की त्याचं इनकॅशमेंट आपल्याला करता येत नाही. जसं कोल्हापूरला सर्व पक्षाचे नेते एकत्र बसून त्याच्या कोल्हापूरच्या विकासाचा विचार करतात तसं सोलापुरात घडत नाही, हे आमचं दुर्भाग्य आहे. सगळ्याच पक्षांनी फक्त विकासाच्या मुद्द्यासाठी एकत्र यायला पाहिजे अशी आमच्या जनसामान्य माणसाची इच्छा आहे. कारण की एक प्रोजेक्ट ह्यांनी आणला म्हणून दुसऱ्या प्रोजेक्ट त्याला आडवं घालायचं ही ट्रेंड सोलापुरात चालू आहे. कारण हे कोणी केलं तर साहेबांनी केलं, हे कोणी केलं तर ह्या साहेबांनी केलं, मग त्याला कुठंतरी आडकाठी घालायचं, हे जे ट्रेंड चालू आहे त्यामुळे सोलापूरचा विकास होत नाहीये असं आमचं म्हणणं आहे. सोलापूरचा विकास व्हायला पाहिजे. आताच वाहतूक नियंत्रण कक्षाचे अधिकारी आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी दोघं इथं नाही आहेत, पण मी सांगू इच्छितो जे अपघात झालेले आहेत, जे मृत्युमुखी पडलेले आहेत ते केवळ आणि केवळ जड वाहतूक बंदी असताना जड वाहतूक आत आलेल्यामुळे झालेलं आहे. आता त्यांना विचारायचं आता अर्थ नाही आहे, कारण ते इथं नाही आहेत. जर जड वाहतूक बंद आहे तर मग जड वाहतूक येते कशाने, त्याच्या खाली मुलं चिरडले का जातात, हा सर्वात मोठा आहे. त्यांनी सांगितलं की आमचं उत्सवाचं शहर आहे. उत्सवाचं शहर असताना तुम्ही बांधकाम मिरवणूक परवानगी देता, मग मिरवणूक परवानगी कॉलेज शाळा हॉस्पिटलच्या रस्त्याने का तुम्ही देताय? जिथं हे सगळं नाहीये तिथून मिरवणुकी परवानगी द्या ना. परवानगी तुम्हीच देता. डॉल्बीची बंदी तुम्ही आहे म्हणून सांगता, डॉल्बी सुद्धा तुम्हीच वाजवता, लेझर सुद्धा तुम्हीच वाजवता. ह्या सगळ्या मूलभूत सुविधा तुम्ही देता म्हणून ते सगळं इथं होत आहे. उत्सवाचं शहर असताना तुम्ही आज होम मैदान संपूर्ण मोकळं असतं आणि आमच्या सगळ्या मोठ्या ट्रेलर गाड्या सगळ्या मार्केटमध्ये लागतात आणि तिथं 4 दिवस मिरवणुकीच्या पहिला आणि 4 दिवस मिरवणुकीनंतर त्याच्यावर डेकोरेशन करणार आणि डेकोरेशन काढण्यासाठी जातात. त्याच्यामुळे ट्रॅफिक अपघात होतात, दुकानदाराचं नुकसान होतं, डॉल्बी चालवल्यामुळे काचा फुटतात, असे अनेक प्रॉब्लेम होतात. सरकार आणि आता जसं सांगितलं की स्मार्ट सिटीमध्ये 42 कामं हँडओव्हर केलेली आहेत. दुर्भाग्यपूर्ण सांगू इच्छितो साहेब, माझ्याकडे सर्वे आहे, आम्ही सर्वे केलेलं विकास मंचच्या लोकांनी, त्यापैकी 29 कामे सध्या बंद अवस्थेत आहेत. चला, ती कामं सुरू होतील या दृष्टीने ज्योतिताईंवरती आपण जबाबदारी टाकून देऊयात. कारण सत्ताधारी पक्षाच्या त्या प्रवक्त्या आहेत आणि शिवाय मला असं वाटतं त्यांच्या स्वभावात अगदी काम नाही केलं आपल्या लोकांनी तर ते कानही पकडू शकतात. ज्योतिताई, टेक्सटाईल पार्क केंद्र सरकार देशभरात उभारते. सोलापूरच्या बाबतीत ते पुन्हा एकदा होणं फार आवश्यक आहे. कारण आपण जर पाहिलं, म्हणजे मला जी माहिती समोर दिसते की उत्तर भारतातील पानिपत सोनीपतच्या पातळ आणि अल्प किमतीतील चादरींनी सध्या बाजारपेठ काबीज केलेली आहे. सोलापुरी चादर हा सोलापूरकरांचा मान अभिमान आहे
आणि ज्यात मला असं वाटतं सगळ्यांना शांत झोप लागते, त्या उद्योगाला पुन्हा एकदा भरभराट येण्याच्या दृष्टीने आपलं सरकार काही काम करणार आहे का? अगदी आपण जे बोललात ते खूप महत्वाचं आहे, कारण सोलापूरला महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ओळखलं जायचं. बरोबर. आणि सोलापुरी चादर ही सोलापूरची अस्मिता आहे. आणि आता आपण अगदी इथे हॉटेलच्या भिंतींवर जरी बघितलं तर सोलापुरी चादरींचं कोलाजाचं फोटो फ्रेम तिथे लावलेलं आहे. बिलकुल. तर त्यामुळे मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की मागच्याही वेळेस आम्ही टेक्स्टाईल पार्कचा विषयाचं निवेदन मी सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही दिलेलं होतं आणि त्या संदर्भातली अतिशय सकारात्मक चर्चा आमची त्यांच्याबरोबर झालेली आहे. आणि त्याचबरोबर सोलापुरातले जे अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत किंवा ITI आहेत त्यांच्याही अनेक प्राचार्यांच्या बरोबर आम्ही चर्चा केली आणि त्यांनीही सांगितलं की या टेक्स्टाईल इंडस्ट्रीला अनुसरून जर काही कोर्सेस इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये किंवा इथल्या ITI मध्ये जर सुरू केले तर मग इथल्या मुलांना रोजगारासाठी बाहेर जाण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे टेक्स्टाईल पार्क आणि इथल्या चादरीचे जे कारखानदार असतील त्यांच्या सर्वांच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. त्यासोबतच इथे मान्य आयुक्त म्हणजे महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी आहेत. तर मला या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करायचा आहे की सोलापूर पायाभूत सुविधा किंवा इतर गोष्टींच्या बाबतीत थोडंसं आम्ही कदाचित इतर मेट्रो सिटीजपेक्षा मागे राहतोय, पण सोलापूरमध्ये काहीतरी एक सुपर टॅक्स नावाची संकल्पना आहे की इतर कुठेही जो टॅक्स लावला जात नाही त्याच्याही पेक्षा अनेक पटीनं टॅक्स हा इथे लागतोय. मला सोलापूरचे अनेक सन्माननीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मला येऊन भेटलेले आहेत. त्यामध्ये सोलापूर विकास मंचच्याही अनेक पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे आणि आता इथून आम्ही जे पुढे भेटायला जाणार आहोत तर तो सुपर टॅक्स रद्द करून, म्हणजे एकेकाळचा झिझिया कर आम्ही ऐकला होता, तो हा आधुनिक झिझिया कर हा सोलापूरकरांच्या मानगुटीवरनं उठवण्यासाठी आम्ही इथून पुढे जीवाचं रान करणार आहोत. त्यामुळे गुंतवणूकदार येत नाहीत. जी, त्यामुळे गुंतवणूकदार आहेत. मुलांनी सर बोलायची अडचण होत असेल कदाचित तुमची. नाही. पण खरं महापालिकेचे याबद्दल प्रयत्न आहेत का? आणि दुसरं एक प्रश्न विचारतो की नवीन काय राबवलं जात आहे महापालिकेच्या वतीने, कशा पद्धतीनं, म्हणजे वॉटर मीटरच्या पलीकडे जाऊन देखील बरीचशी अशी कामं जी होणं फार आवश्यक आहे. नक्कीच ताईने याचा मुद्दा उपस्थित केला, कारण शहर चालवायचं असेल तर कॉर्पोरेशनला उत्पन्नाचं साधन म्हणून विविध प्रकारचे म्हणजे मालमत्ता कर असेल, पाणीपट्टी असेल किंवा गाळे भाडे हेच आमचे उत्पन्नाचे सोर्स राहतात आणि याला आपण प्रत्येक काही कालावधीनंतर आपण याला रिनोव्हेट करतो. ताईने जो मुद्दा उपस्थित केला नक्कीच आता हे आमच्या कर विभागाचा विषय येतोय तर नक्कीच हे आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या कानावर टाकून याबद्दल चर्चा त्यांची नक्की करू आम्ही. रस्त्याचं उत्तम जाळं हे अधिक प्रभावी असावं असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे वाटतं, जे प्रत्येकालाच वाटतं ते असायलाच पाहिजे, पण तसं होतंय का काम? काय केलं पाहिजे? रस्त्याचं जाळं खरोखर आमच्या सोलापूर शहरामध्ये 7 हायवे आहेत, नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे, आणि सगळे साथीच्या साथी 4 पदरी झालेले आहेत. हे आमच्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी गोष्ट आहे. आणि आता पुणा आणि सोलापूर हायवे आहे तो आता 6 पदरी व्हायचं कालच बातमी आली होती, तो 6 पदरी होत आहे. रस्त्यासाठी आमच्याकडे परफेक्ट जाळं आहे, पण आमच्याकडे एसटी स्टँडचं एक दुर्भाग्य आहे की पाहिजे तसं एसटी स्टँड नाहीये. तालुक्या लेवल आमच्यापेक्षा एसटी स्टँड चांगले आहेत. एवढे तीर्थक्षेत्र इथे येतात, तुळजापूरला लाखो लोक येतात, पंढरपूरला लाखो लोक येतात, ते बिचारे गरीब लोक एसटीने येतात, त्यांच्यासाठी सुखसुविधा इथं उपलब्ध नाहीये. म्हणून एसटी स्टँड अद्ययावत होणं अत्यंत गरजेचं आहे. रस्ते व्यवस्थित आहेत, पण एसटी स्टँड झालं तर निश्चितच पर्यटनाला वाव मिळेल असं वाटतंय. ज्योतिताई, तुमच्याकडे इथंच कंदरमध्ये उत्तम पद्धतीची केळी होते, बरोबर ना? जवळच कंदर. तुमच्याकडे मालदांडी ज्वारी होते, बरोबर? म्हणजे ज्याला काय म्हणूयात, त्याची भाकरी इतकी सुरेख लागते खरं तर खायला, आणि ज्याच्याबद्दल मोठमोठ्या आता अभिनेत्यांनी देखील त्यांच्या डाएटमध्ये सांगायला सुरुवात केली की ज्वारीची भाकरी खाल्ली पाहिजे. आता कुठं उमजले लोकांना की ज्वारीची भाकरी खाल्ली म्हणजे माणूस बारीक राहतो आणि कोलेस्ट्रॉल वाढत नाही. पण सोलापूरमध्ये एका पावसात उगणारी ज्वारी जी ती आपल्याला बघायला मिळते. पण कृषी विद्यापीठाची गरज आणि येणाऱ्या पिकांवरती प्रक्रिया करणारे उद्योग असायला हवेत, या दृष्टिकोनातनं येणाऱ्या काळात काम होणार आहे का? सोलापूरच्या कृषी संस्कृतीचा आपण खरं तर उल्लेख केलात. सोलापूर हे ज्वारीचं कोठार म्हणून ओळखलं जातं. मला वाटतं की आदरणीय प्रधानमंत्र्यांनी सुद्धा मागचं वर्ष हे इंटरनॅशनल मिलेट इयर म्हणून त्यांनी घोषित केलेलं होतं. पण जेव्हा मिलेट वगैरे हे शब्द सुद्धा माहीत नव्हते तेव्हा ही ज्वारीची भाकरी ही सोलापूरकरांच्या ताटामधला अविभाज्य घटक आहे. आणि त्याचबरोबर जी कोवळी ज्वारी असते ना, जो सध्या सीझन सुरू आहे, ज्याला हुरडा म्हणतात,
ती तुम्हाला फक्त सोलापुरातच बघायला मिळेल. आणि अनेक ठिकाणी त्या हुरडा पार्टीज होतात आणि त्या माध्यमातून सोलापुरात एक रोजगारही निर्माण होतोय की आज अनेक ठिकाणी कृषी पर्यटन केंद्र उभी राहत आहेत की जिथे शेतकऱ्यांनी म्हणजे सगळ्या लोकांच्यासाठी तिथे हुरडा पार्टीचं उत्तम आयोजन असं केलं जातं. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं मला वाटतं एक केंद्र इथे सोलापुरामध्ये आहे. तिथं ज्वारी संशोधन केंद्र आहे, डाळिंब संशोधन केंद्रही सोलापूरमध्ये आहे, द्राक्षांच्या संदर्भातही सोलापूरमध्ये खूप चांगलं काम चालतं. तर या पद्धतीतून अजूनही काही सोलापूरच्या कृषी संस्कृतीचा विकास करण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक असतील त्या सगळ्या आणण्यासाठी आम्ही प्रयत्नरत असूच. पण त्याबरोबर मला आणखीन एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे की सोलापूरच्या विकासासंदर्भात बोलत असताना जसं म्हणजे दिलवालों की दिल्ली म्हटलं जातं किंवा मुंबईची एक चाट संस्कृती खाद्यपदार्थांची आहे, तसं सोलापूरची खाद्य संस्कृती सुद्धा प्रचंड वेगळी आहे की एक तर सोलापूर हे दक्षिणेचं प्रवेशद्वार म्हटलं जातं बरोबर. आणि त्यामुळे इथे तुम्हाला ती बहुभाषिकता आणि बहुसांस्कृतिकता आढळते. म्हणजे इथं तेलुगूही आढळतं, इथं कन्नड आहे, मग इथं विजापूर वेशेतली हिंदी पण आहे. म्हणजे एकाच वेळेला आपल्याला साजूक तुपामधली गव्हाची हुग्गी इथेच सापडणार, इथे अगदी जिभेवर विरघळणारी शेंगाची पोळी किंवा खव्याची पोळी सापडणार, इथे अगदी कष्टकऱ्याची भाकरी म्हटली जावी अशी कडक भाकरी शेंगा चटणी इथेच सापडणार आणि त्याचबरोबर सोलापुरातल्या पेंटर चौकामधला तोंडात पाणी आणणारा शीख आणि अगदी हैदराबादच्याही बिर्याणीच्या तोंडात मारेल अशी सोलापुरी बिर्याणी. या मला खाद्य इथून संस्कृतीचं उठून जावं इथून लागेल. आपण जाऊयात. इथून उठून प्रोग्राम जावं लागेल. संपल्यानंतर आपण जाऊयात. चर्चेतनं तर जावं या लागेल. खाद्य संस्कृतीचाही विकास आपण केला. जर सोलापूरकर जे रील्स वगैरे बनवत असतील ते जर आपण माध्यमांमध्ये टाकलं तर ही खाद्य संस्कृती सुद्धा आमच्या विकासाला मला वाटतं की योगदान चांगल्या पद्धतीनं देऊ शकते. पण केतन भाई, तुमच्याकडे सोलापूरकरांकडे एवढं सगळं आहे, मग होऊ शकतं की ते सगळं कॅपिटलच कोणी थांबवलंय? सोलापूरकरांची इच्छाशक्ती भरपूर आहे, पण पुढं काय होत नाही हे आमचं दुर्भाग्य आहे. व्हायला पाहिजे सर्वांना वाटतंय, पण का होत नाही हेच कळत नाहीये. पण ह्याच्यासाठी निश्चित होईल. तुम्ही आता ज्वारीचा विषय काढला, मंगळवेढ्या बेल्टमध्ये आमच्याकडं मातीमध्ये, काळ्या मातीमध्ये सोनं आहे. बिलकुल. सोन्यामध्ये ज्वारी पिकते, ती जगामध्ये सर्वोत्कृष्ट आहे आणि त्याच्या रॉयल्टीसाठी आता लोक मारामारी करू लागलेत की तिची रॉयल्टी कुणाला मिळावी, पॅटर्न करू लागले ते. म्हणजे आमच्या मातीमध्ये सोनं आहे. एवढं सोनं असताना म्हणून तिथं डाळिंब होतं, द्राक्ष होतात, बोरं होतात आणि ज्वारी होते. हे सगळं आमच्याकडे आहे. तरी सुद्धा आम्ही आमच्या चादर संस्कृतीमध्ये मागं पडू लागलो, टॉवेल नेपकिनमध्ये मागं पडू लागलो. चायनाचे लोक आमच्याकडे अतिक्रमण करू लागले, पानिपतचे लोक आमच्याकडे अतिक्रमण करत, आमच्याकडे बिडी उद्योग बंद पडत चाललेला आहे. अनेक प्रश्न आमच्याकडे आहेत. पण मी मागाशी म्हणल्यासारखं सर्व पक्षाच्या नेत्यांनी विकासासाठी एका टेबलावर बसून जर डिसिजन घेतलं आणि ते जर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे आपण मांडले तर निश्चितच सोलापूरचा विकास होईल. विमान सेवेसाठी आम्ही प्रयत्न केले. आम्हाला माहित आहे की किती आम्हाला त्रास झाला. लोक आमच्या पुढे बंदूक धरले आणि आम्हाला गोळी मारायचा प्रयत्न केला आंदोलन करत असताना. म्हणजे असं असताना सुद्धा आम्ही मागं न सरकता सोलापूरच्या विकासासाठी प्रयत्न केला, हे निश्चित आहे. नाही, सोलापूरकर विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करताय. विकास हा लोक सहभागातनच शक्य आहे. जाता जाता मुलांनी सरांना संधी देऊयात आपण. काय अपील आपल्याला करायचंय सगळ्यांना? नक्कीच शहराचा विकास हा फक्त मनपा म्हणून नव्हे तर सर्वसमावेशक, तसंच सर्व नागरिकांचा सहभाग आणि शहरातील जे सर्व घटक आहेत, त्या दिव्यांग बांधव असतील, महिला विकास असेल, या सर्वांना सोबत घेऊन केला तर नक्कीच आपण सोलापूर एक चांगलंच एक नामांकन प्राप्त करू शकेल. ज्योतिताई, काही 4 कवितेच्या वाक्यातनं, शेरो शायरीतनं काही म्हणून जायचंय तुम्हाला? हा, तुम्ही बोलता कायम असं म्हणून म्हणलं. हे खरं तर सोलापूरचंच देणं आहे हा. आणि ती सोलापूरची संस्कृती आहे की तो बाणेदारपणा हा सोलापूरच्या रक्तामध्येच भिनलेला असतो. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की हे सोलापूर हे अनेक म्हणजे सोलापूरमध्ये पाऊस कमी पडतो, पिकं कदाचित कमी उगतात, परंतु सोलापूरच्या मातीमधून या मातीला मोठं करणारे लोक खूप जन्माला आले. म्हणजे अगदी दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्लॅक मदर म्हणून चीननेही ज्यांचा गौरव केला ते डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस हे सुद्धा सोलापूरचेच आहेत आणि त्यांचं स्मारकही इथे आहे. मला एकच सांगायचं आहे की एका बाजूला प्रिसिजन इंडस्ट्री असेल किंवा बालाजी माइन्स असेल, हेही सोलापुरात आहे आणि दुसऱ्या बाजूला हातावरती काम शोधणारा हा इंटरसिटीमधून जाणारा युवक हा सुद्धा आमच्या सोलापूरचा आहे. एका बाजूला टोलेगंज इमारती उभ्या
राहताय आणि दुसऱ्या बाजूला दादा मी स्वतः एका झोपडपट्टीत जन्माला आली आहे. बर. मी एका बांधकाम कामगाराची मुलगी आहे आणि माझी आई ही चादरीच्या कारखान्यात कामाला जात होती. विडी कामगारांना मी आयुष्यभर बघितलंय की आपण म्हणतो की आपलं नशीब हाताच्या रेषांमध्ये शोधतो, पण विड्या करून करून माझ्या बहिणींच्या हातावरच्या रेषाही जातात, आधार कार्डमध्ये स्कॅन होत नाहीत. मग ज्यांच्या हातावरच्या रेषाच पुसट झाल्या त्यांनी आपलं नशीब कशात शोधावं हा प्रश्न पडलेल्या विडी कामगार महिला या माझ्या सोलापुरात जी. आहे. तर त्यांचं भविष्य हे आपल्याला घडवावं लागणार आहे. सोलापूरचं नेतृत्व इतकी वर्ष सुशील होतं, ते सक्षम होतं का नव्हतं याचं उत्तर सोलापूरकरांनी द्यावं. बरं. आत्ताच माननीय केतनभाई जे म्हणाले की सगळ्यांनी एकत्र यावं, तर नाती गोती प्रणिती ह्याच्यात न अडकता सोलापूरकरांनी एकमेकांचे पाय न खेचता एकमेकांचा हात धरून एकमेकांना वर ओढावं. मग मला वाटतं की खरी प्रगती होईल. सोलापूरमध्ये काहीच नाही अशा पद्धतीचं निगेटिव्ह मार्केटिंग न करता आज आम्ही ज्यांच्या पाठीशी कुठलाच राजकीय वारसा नाहीये, म्हणजे मी सामाजिक क्षेत्रात होते, मी आंबेडकरी चळवळीत काम बिलकुल, केलं. बिलकुल. सोलापूर आंबेडकरी चळवळीचं खूप मोठं केंद्र आहे दादा. बाबासाहेबांच्या अस्थी आहेत सोलापुरात बिलकुल. आणि सोलापुरातली बाबासाहेबांची जयंती बघायला जगातून लोक येतात. त्याचं ब्रँडिंग करताना आम्ही कमी पडतोय. जर म्हणजे विठ्ठलाची वारी फेसबुक वारीच्या माध्यमातून ग्लोबल होते तर बाबासाहेबांची मिरवणूक सुद्धा आपण जगापर्यंत का बरं पोहोचवत नाही हो? सिद्धरामेश्वरांची यात्रा त्या 7 काठ्या 7 जातींचं प्रतीक आहे. म्हणजे त्या काळामध्ये अगदी मागासवर्गीय ही समाजातल्या लोकांना काठीचा मान दिलाय. हे कुठंतरी पोहोचवण्यात कमी पडतोय. सोलापूरच्या सगळ्या युवकांना आवाहन आहे की सोलापुरात काहीच नाही म्हणणं हे आधी आपण बंद करूयात आणि बदल आपण करूयात. दुसरं कोणी येऊन आपला विकास करणार नाही. आपल्याला आपला विकास करण्यासाठी पुढे राहावं लागेल. कारण मला वाटतं अब्राहम लिंकन किंवा कुठल्या तरी तत्ववेत्यांनी म्हटलंय की लोकशाहीत लोकांना त्याच योग्यतेचं सरकार मिळतं ज्या योग्यतेचे ते असतात. तर आता महापालिकेच्या निवडणुका येतात. सोलापूरकरांनी असा दबावगट निर्माण करावा की तसं शासन यावं आणि असा दिवस आणूयात की छाती ठोकपणानं सांगू बिलकुल. जगात भारी सोलापुरी. वा वा, क्या बात आहे. मला असं वाटतं या उपर मी अधिक काही समअप करण्याची गरज नाही. आपल्या तिघांचे खूप खूप धन्यवाद. एक आठवण म्हणून छोटेसा मोमेंटो आपल्या करता सगळ्यांकरता प्लीज.